विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे। आज आपण इयत्ता 5वी नवोदय ऑनलाईन सराव चाचणी अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या घटकावरील सराव चाचणीमधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। यावरती फक्त मेसेज करा, कृपया फोन करू नका। मेसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचा लाईव्ह तासिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपली अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या घटकावरील सराव चाचणीतील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासूया। पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी, 1 से 5 चे एकूण मूळ अवयव म्हणलेला आहे। काय म्हणलेला आहे? मूळ अवयव। इथं जर नुसतं अवयव जर म्हणलं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, त्याचे विभाजक पाडावे लागले असते। या ठिकाणी मूळ अवयव म्हणलेला आहे म्हणून 1 से 5 चे मूळ अवयव पाडा। आता आपल्याला कसोट्या माहिती आहेत, 1 से 5 ला कशानं भाग जातो? 2 न जातो का? नाही। एकक स्थानी 0 2 4 6 8 नाही, म्हणून एकक स्थानी 5 आहे म्हणून 2 न जात नाही। मग 3 न जातो का? बेरीज करा, 5 आणि 1 6 जातो 3 न। 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेले, 1 उरला, 15 झाले, 3 5 15। आता 3 न जातो का? नाही। 5 न जातो, एकक स्थानी 5 आहे, 5 7 35, 7 1 7। या 1 से 5 चे मूळ अवयव काय मिळाले? 3 गुणिले 5 गुणिले 7। एकूण किती अवयव आहेत? 3 अवयव मिळाले आपल्याला। किती अवयव मिळाले? 3 अवयव। पर्यायात आहे का? आहे। पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2, एकूण 3 मूळ अवयव मिळालेले आहेत। आलं। दुसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया। काय होता सराव चाचणीमध्ये? दुसरा प्रश्न काय होता? 5 व 7 यांच्या वर्गाची बेरीज किती येईल? 5 आणि 7 यांच्या वर्गाची, 5चा वर्ग 7चा वर्ग। 5चा वर्ग माहीत नसेल तर 5 गुणिले 5 करा, 7चा वर्ग माहीत नसेल तर 7। त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं की त्याचा वर्ग मिळतो। मग 5चा वर्ग किती आहे? 25। 7चा वर्ग किती आहे? 49। यांची काय म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये? बेरीज। मग 25 अधिक 49 करा बेरीज। 9 5 14ला, 4 हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7। किती आली बेरीज? बेरीज आलेली आहे 74। उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे उत्तर असेल। आलं का लक्षात? उत्तर काय? 74 येईल, पर्याय क्रमांक 2। ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 3, 15च्या पहिल्या 3 विभाज्यांची बेरीज किती? पहा, इथं विभाजक विचारलं नाही, विभाज्य। विभाज्य म्हणजे 15चे विभाज्य। पहा, 15चे विभाज्य चा अर्थ काय होतो? 15ने भाग जाणाऱ्या संख्या। विभाज्य म्हणजे 15ने भाग जाणाऱ्या पहिल्या 3, मग 15ने भाग जाणाऱ्या पहिल्या 3 संख्या। यांची काय म्हणलेलं आहे? बेरीज म्हणलेलं आहे। करा बेरीज। 15 1 15 अधिक 15 2 30 अधिक 15 त्रिक 45। किती येते बेरीज? 5 0 5 झाले, हे 5, 10ला 0 हातच्याला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 1 9। काय आलं उत्तर? आपलं उत्तर असेल 90। पर्यायामध्ये आहे का? आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 आलं।
ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सोपे सोपे प्रश्न होते, अवघड काहीच नाही. चाचणी खूप सोपी होती. 60 या संख्येचा 5वा विभाजक कोणता? पहा, या ठिकाणी वरच्या प्रश्नात काय विचारलं होतं? विभाज्य विचारलं होतं. आता 60चे विभाजक जर आपल्याला काढायचे असतील तर काय आहे? वर आपण विभाज्य काढलं होतं. 15चे विभाज्य म्हणजे 15ने भाग जाणार आहे. आता 60चे विभाजक म्हणजे 60ला भाग जाणाऱ्या संख्या. कशा कशानं 60ला भाग जाते ते संख्या. विभाजक म्हणजे 60चे विभाजक. आपण वरच्या ह्याच्यामध्ये विभाज्य पाहिलं होतं, 15ने भाग जाणाऱ्या संख्या. इथं आता आपल्याला काय पाहिजे? विभाजक पाहिजे. विभाजक काय येतील? 60ला 1 भाग जाते, 60ला 60 भाग जाते, 60ला 2 भाग जाते, 60ला 3 भाग जाते. म्हणजे या दोघाचा गुणाकार 60 × 60, 30 दुनी 60. 3 जर भाग घातलं तर 20 त्रिक 60. जोड्या निवडायच्या असं. 20 त्रिक 60. त्याच्यानंतर 4 भाग जाते, 15 चोक 60. त्याच्या 5वा विभाजक म्हणलेला आहे. त्याच्यानंतर 4 भाग गेला, 5 भाग जाते, 12 पंचे 60. त्याच्यानंतर 6 जर भाग घातला तर 6 60. मग आता 5वा विभाजक हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7, 8, 9, 10, 11, 12. कितवा विभाजक? 60चा 5वा विभाजक 5च येते. चा 5वा विभाजक 60. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल, किंवा सी. 3 किंवा सी. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 9 आणि 12 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ कोणते? पहा काय म्हणतंय आपल्याला. या 9 आणि 12च्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ. मग काय करावं लागेल आपल्याला? सर्वप्रथम हे 9चा वर्ग, याच्या वर्गाची बेरीज, अधिक 12चा वर्ग, 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग येत नसेल तर 9 × 9 करा, अधिक 12चा वर्ग येत नसेल तर 12 × 12 करा. 9 9 81, अधिक 12 12 144. यांची बेरीज करा. 1 आणि 4 किती झाले? 5. 4 आणि 8 12ला 2, हातचा 1, इथला 1 आणि 1 2. काय आली वर्गाची बेरीज? 225. आताचे वर्गमूळ, या बेरजेचे वर्गमूळ काढायचे. म्हणजे वर्गमुळामध्ये 225. आता 225 कशाचा वर्ग आहे? 15चा. मग उत्तर काय असेल आपलं? 15. पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 किंवा बी. आलं का लक्षात? 9चा वर्ग काढायचा, त्याच्यानंतर 12चा वर्ग काढायचा, त्याच्यानंतर त्याची बेरीज करायची आणि त्या बेरजेचं वर्गमूळ काढायचं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 225 आली, 225 15चा वर्ग आहे, म्हणून काय आलं उत्तर? 15. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. काय आहे प्रश्न क्रमांक 6? खालीलपैकी कोणता 292चा अवयव नाही? म्हणजे 292चा अवयव नाही म्हणजे 292ला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही? पहा, 292ला कशा कशानं भाग जाते? 292चे जर विभाजक पाडले तर 1 येते. 292 आहे ही 1. नाही म्हणते, प्रश्न व्यवस्थित वाचा. 1 तर आहे, नसलेला शोधायचे नाही. मग आपल्याला नाही म्हणलेलं आहे. 9 जाते का? 9ची कसोटी काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्याला भाग जातो. 292ला 9 जाते का? बेरीज करा. 2 अधिक 9 अधिक 2 किती झाली? 9 2 11 2 13. जात नाही.
73 न जाते का? 292 भागिले 73 जर केलं तर किती येईल? 73 गुणिले 4, 4 त्रिकम 12, 2 हातच्याला 1, 4 7 28 ने येतंय 73 चोक 292. हे अवयव नाही. 146 ची दुप्पट आहे का 292? बेसकम 12, 2 हातच्याला 1, बे चोक 8 आणि 1 9, बे 1 बे. हे 146 म्हणजे 9 न भाग जात नाही. पर्याय क्रमांक 2, 9 हा अवयव, 292चा 9 हा अवयव नाही. आलं लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7 का आहे? 17चा 6वा विभाज्य कोणता? 17चा 6वा विभाज्य. 17चा विभाज्य म्हणजे 17ने भाग जाणारी संख्या. आता 17ने भाग जाणारी पहिली संख्या 17, त्याच संख्येला त्याच संख्येने भाग जातो. दुसरी 17 दुनी 34, तिसरी 17 त्रिक 51, चौथी 17 चौक 68, पाचवी 17 पाचा 85, सहावी 17 सख्खी दोघोदर्शे किंवा 17 सख 102. 6वी संख्या विचारले 102. पर्याय क्रमांक 3 येईल. हे काय 6वी संख्या विचारले, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 102. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न. 50 पेक्षा लहान 5 ने विभाज्य किती संख्या आहेत? आता 50 पेक्षा लहान 5 ने विभाज्य म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या येतात हो? 5चा पाडा. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. पण आपल्याला इथं 50 पेक्षा लहान म्हणले, 50 येणार नाही. म्हणजे 5 9 45 किती संख्या येतात? 9 संख्या येतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 किंवा सी 9 संख्या आहेत. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 9 काय आहे पाहू. 24 आणि 30 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती आहे? म्हणजे 24 आणि 30 यांच्या सामायिक अवयवांची, दोघालाही सामायिक असलेले अवयव. 24ला 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, परत 2 न भाग घाला, बे सकम 12, परत 2 न भाग जातो, बे त्रिक 6, परत काय होईल? 3 न भाग जाईल, 3 1 3. 30ला 2 न भाग जातो, 15 येतं, त्याला 3 न भाग जातो, 3 5 15, 5 न भाग जातो, 5 1 5. आता 24चे सामायिक अवयव काय? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 30चे सामायिक अवयव काय? 2 गुणिले 3 गुणिले 5. हे 30चे अवयव, सॉरी. मग आता 24 व 30चे सामायिक अवयव म्हणजे ते दोघांमध्ये बी समान असले पाहिजेत. इथं 2 आहे, इथं 2 आहे, हे 2 कॉमा, इथं 2 आहे, इथं खाली 2 आहे का नाही? इथं बी 2 नाही. हो का, इथं 1 3 आहे, इथं 1 3 आहे. म्हणजे इथं 2च अवयव आहेत. किती आहेत सामायिक अवयव? 2 आणि 3 हे 2च आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी कोणती संख्या 12, 20 आणि 24चा सामायिक अवयव आहे? पहा, खालीलपैकी कोणती संख्या 12, 20, 24चा सामायिक अवयव आहे म्हणते? तर याचा अर्थ काय होते? 12, 20, 24ला भाग जाणारी संख्या शोधा. मग काय करायचं? 6, पहिला पर्याय 6. 6च्या पाड्यात 12 आहे का? आहे. 20 येते का? नाही. 3च्या पाड्यात 12 आहे, 24 आहे, 20 आहे का? नाही. 4च्या पाड्यात हे 12 न 20ला
हे 4 न 12 20 24 ला भाग जाते, 4 त्रिकम 12, 4 पंचे 20, 4 सक 24. 5 न 12 ला जात नाही, 20 ला जात आहे, म्हणून काय आहे पर्याय क्रमांक 4. 12, 20 आणि 24चा सामायिक अवयव 4 आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 3 आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 9 आणि 7 या दोन्ही संख्यांची अशी सामायिक विभाजक संख्या काढा की जी 1500 ते 1600च्या दरम्यान असेल. प्रश्न काय म्हणतोय? 9 आणि 7 यांची म्हणजे 9 भाग जाणारी असावी आणि 7 भाग जाणारी संख्या असावी. तुम्हाला मी 2 प्रकारे सांगतो. पर्याय शोधा. 9 भाग जाते का ह्याला? 6 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, 9 भाग जात नाही. ह्याला जाते का? 5 आणि 1 6, 6 आणि 7 किंवा 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 1 18, 9 भाग जाते ह्याला जाते इथं. आता परत ह्याला 9 भाग जाते का? 9 1 10, 10 आणि 7 17 आणि 4 21, इथं जात नाही. 9 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 9 भाग जात नाही. म्हणजे हे 1575 ला 9 भाग जाते. 7 भाग जाते का बघा? 7 1 7, 7 2 14, 1 उरला, 17 झाले. 7 2 14, 17 मधून 14 गेले, 3 उरले, 7 5 35. म्हणजे ही 1575 अशी संख्या आहे की तिला 9 भाग जातो आणि 7 नाही. 9 1 9, 9 1 9, 6 उरले 67 झाले, 9 7 63, 4 उरले 45 झाले, 9 5 45. म्हणजे 7 नाही गेला, 9 नाही भाग गेला. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. नाहीतर काय करायचं? या 9चा आणि 7चा मसावी काढायचं. दोघालाही कुठल्या एका संख्येने भाग जाते का? जात नाही. मग गुणाकार करा. 9 7 63. 63च्या प्रश्नाचा अर्थ काय होतं पहा. या 63च्या पटीतील 1500 ते 1600च्या दरम्यान, या दोघाच्या दरम्यान आहे ही आहे का? ह्याच्यापेक्षा लहान आहे ना? ही आहे. मग 1575 ला 63 भाग जाते का? गेलाच पाहिजे. पहा 9 7 63, 9 1 9, 6 उरले 67 झाले, 9 7 63, 4 उरले, 9 5 45, 7 न 7 1 7, 7 2 14, 17 मधून 14 गेले, 3 उरले 35 झाले, 7 5 35. म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. अशा 2 पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. काय आहे प्रश्न क्रमांक 12? 7चा 6वा विभाज्य व 12चा 4था विभाज्य यांच्यातील फरक किती? पहा, विभाज्य म्हणजे उदाहरणार्थ 7चा विभाज्य 7 ने भाग जाणारी 6वी संख्या म्हणजेच काय? 7 सक्कम 42. 12चा विभाज्य 4था 12 ने भाग जाणारी 4थी संख्या काय असेल? 12 चौक 48. यांच्यातील फरक 48 वजा 42. हो का? हे 48 वजा 42 बरोबर उत्तर काय असेल? 6 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 13. एका संख्येचे वर्गमूळ 25 तर त्या संख्येची तिप्पट किती? पहा, एक संख्या आहे, तिचे वर्गमूळ किती आहे? 25 आहे. एक संख्या माहिती आहे का आपल्याला? माहिती नाही. एक संख्या बरोबर x, मग तिचं वर्गमूळ किती आहे? 25 आहे म्हणते. मग ती संख्या कशी काढायची? आता या ठिकाणी दोन्ही बाजूचा वर्ग करा. दोन्हीही बाजूचा वर्गमूळ काढून टाकण्यासाठी हे एक्सचा वर्ग केला, वर्गमुळात x आहे, त्याचा जर वर्ग केला
तर काय येतं x येतं, x बरोबर 625. मग आपल्याला ती संख्या मिळाली. ती संख्या काय मिळाली? ती संख्या बरोबर 625. पुढं काय म्हणते? तिची तिप्पट 3 गुणिले 625 करा. 3 5 15 5 हातचा 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 3 संग 18, 1875. उत्तर काय असेल? 1875. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 1875 पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 14 अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. 10 ते 30 मधील किती संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत? पहा, 2 मूळ संख्यांना 2च विभाजक असतात. आणि मूळ संख्या सोडून संयुक्त संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. आलं का लक्षात? मग आता मला सांगा, आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? 10 ते 30 पर्यंत एकूण संख्या, 10 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती येतात? 21 येतात. 10 ते 30 पर्यंत एकूण संख्या किती आहेत दादा? 21 येतात. एकूण संख्या म्हणतोय मी. 10 ते 30 पर्यंत 20 आणि 10 31. मग आता 10 ते 30 पर्यंत मूळ संख्या कोणकोणत्या येतात? 11, 13, 17, 19, 23 आणि 29. हे किती झाले? 1 2 3 4. टोटल झाल्या 6. टोटल किती झाल्या या मूळ संख्या? 6. मग आता आपल्याला संयुक्त संख्या काढायचे. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्या. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या संख्या. एकूण संख्या आहेत 21, त्याच्यापैकी मूळ संख्या आहेत 6. 21 मधून 6 गेले 15, म्हणजे 15 अशा संख्या येतात की त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. पर्याय क्रमांक 3. 15 अशा संख्या आहेत की त्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 145 या संख्येच्या 5व्या क्रमांकाचा विभाज्य, या संख्येच्या 5व्या क्रमांकाचा विभाज्य आणि 3ऱ्या क्रमांकाचा विभाज्य यातील फरक किती? 145 चा 5वा विभाज्य काढा. विभाज्य म्हणजे भाग जाणारी संख्या 145 न. 145 गुणिले 5, 5 5 25 ला 5, हातचे 2, 5 20 आणि 2 22, हातचे 2, 5 1 5 आणि 2 7, का आली 725. परत 145 चा 3रा विभाज्य 3 नंबरचा. 145 गुणिले 3 करा. 3 5 15 ला 5, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 13 ला 3, हातच्याला 1, 3 1 3 आणि 1 4, काय आली 435. 145 चा 3रा विभाज्य आणि 5वा विभाज्य 725 यांच्यातील फरक बरोबर हे 725 वजा 435, वजा बाकी करा.
5 मधून 5 गेले 0 राहिले, 12 मधून 3 गेले 9 राहिले, 6 मधून 4 गेले 2. उत्तर काय असेल? 290 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 290. पर्याय क्रमांक 2. 290 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न क्रमांक 16 का आहे? 24चा 6वा विभाज्य हा कोणत्या संख्येचा 4था विभाज्य आहे? कसा सोडवायचा? 24चा 6वा विभाज्य 24 गुणिले 6 करा. 6 चौक 24 ला 4, हातचे आले 2. 6 दुनी 12 2 14 किंवा 24 पंचे 120 24 सख 144 हा 6वा विभाज्य आहे. काय म्हणते? कोणत्या संख्येचा 4था विभाज्य आहे? म्हणजे एक्सचा 4था विभाज्य बरोबर 144. माहित नाही आपल्याला, मग एक्स गुणिले 4 बरोबर 144. एक्स बरोबर 144 भागिले 4. हे 4 गुणिले होतं, तिकडे जाऊन भागिले झालं. 4 1 4, 4 त्रिकम 12, 2 उरले 24 झाले, 4 सक 24. म्हणजे उत्तर काय आलं? 36चा 4था विभाज्य आहे 144. 24चा 6वा विभाज्य हा 36चा 4था विभाज्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल किंवा सी असेल. पर्याय क्रमांक सी किंवा 3 हे उत्तर येईल. आलं लक्षात? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही दादा, लय सोपं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17. 2 मित्रांच्या वयाचा गुणाकार 240 आहे. त्यांची वय 20 वर्षापेक्षा कमी असतील तर त्यांच्या वयाची बेरीज किती? पहा इथं काय म्हणतंय, 2 मित्र आहेत, त्यांच्या वयाचा गुणाकार 240 येऊ लागलाय. वयाचा गुणाकार 240 म्हणजे याचा अर्थ असा शोधायचा आहे, 20 पेक्षा लहान 2 संख्यांचा गुणाकार 240 आहे. आलं का लक्षात? 20 पेक्षा लहान. मग काय करायचं? सरळ सरळ त्यांच्या वयाची बेरीज विचारले. मग ते वय आपल्याला अगोदर वय काढल्याशिवाय त्यांची बेरीज कसं काढता येईल? 240चे अवयव पाडायचे. 1 240, 2 न जर भाग घातला 12 दुनी 24 120, 3 न जर भाग घातला 80. आता हे 240 एक जोडी झाली, 2 120. पण हे 20 पेक्षा लहान इकडले उरलेले आहेत, इकडले 20 पेक्षा मोठे येतं. 4 न भाग घाला 4 60. हे 20 पेक्षा लहान आहे पण हे 20 पेक्षा मोठा. आपल्या दोघांची वय 20 पेक्षा लहान पाहिजे. 5 न जर भाग घातला तर काय येतं? 5 चौक 20, 40 झाले, 45 48. हे बी 20 पेक्षा मोठं गेलं. 6 न जर भाग घातलं तर 6 चौक 40, 40 हे 20 पेक्षा मोठं आहे. 8 न भाग घाला, 8 न जर भाग घातलं तर 8 त्रिक 24 30 येते. 9 न भाग जाते का? नाही. 10 न भाग घाला, 10 न भाग घातलं तर 24 येते. 11 न नाही 12, 12 ने भाग घाला, 12 दुनी 24 म्हणजे 12 20, 12 आणि 20. पुढं 13 14 15, 16 न भाग जाते का बघा? 16 न भाग जाते. 16 20 पेक्षा कमी म्हणतं, इथं 20 आले हे येणार नाही. 16 आणि 15 किंवा हे 15 आणि हे 16, 16 गुणिले 15 करा. 15 सख्खी 90ला 0, हातचे आले 9, 15 1 15 9 24. म्हणजे ही जोडी येईल 15 आणि 16. यांची बेरीज 15 अधिक 16 6 5 11, हातच्याला 1 2 आणि 1 3, 31 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. हे 20 येऊ लागले पण 20 पेक्षा कमी आहे म्हणून ही जोडी येऊ शकत नाही. जोडी येते 15 आणि 16ची. आलं का लक्षात?
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, 2 प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 805 आहे. त्यांची वयाची बेरीज किती? प्रौढ माणसे म्हणते, प्रौढ माणसे म्हणजे त्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावी लागतात. 18 पेक्षा जर कमी म्हणलं तर त्याला प्रौढ म्हणत नाही, त्याला तरुण म्हणतात. 18 वर्षाच्या पुढं गेलं की तो काय झाला? प्रौढ झाला. मग वरच्या सर्कलचे 805चे काय करायचं? आपण विभाजक पाडायचं. 1 805 2 न भाग जाते का? नाही. 3 न भाग जाते का? नाही. 4 8 न 5 13 जात नाही. 4 नाही. 5 न भाग घाला. 5 1 5, 3 उरले 30 झाले. 5 1 30, 5 1 5, 161. 6 7 न भाग जाते का? 7 1 7, 1 उरला. 7 न भाग जाते बघा. 7 1 7, 1 उरला, 10 झाले. परत 7 1 7, 3 उरले. 7 5 35, 115. 8 न भाग जाते का? नाही. 9 जात नाही. 10 नाही. 11 नाही. 12 13, 13 5 65, 13 संग 78, 2 उरले, 25 झाले. नाही. 14 15, 15 न भाग जाते का? 15 5 75, 5 उरले, 55 झाले. नाही. 16 न नाही. 17 17 5 85, 17 चौक 68 जात नाही. 18 19 20 21 21 त्रिक 63, 23 न भाग जाते का? बघा. 805. 23 23 त्रिक 69, 23 1 23, 23 त्रिक 69, 80 मधून 69 गेले. किती राहिले? 11. 115. 23 5 15 म्हणजे 23 आणि 35. आता 23 आणि 35 अशी जोडी आहे की ही 18 वर्षापेक्षा जास्त वय आहे. तर या 23 आणि 35चा गुणाकार 23 आणि 35 या दोघाचा गुणाकार 805 येतो. मग हे 18 पेक्षा मोठे आहे दोन्ही बी. मग ह्याची बेरीज करा. 23 अधिक 35, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, किती आली? 58. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? पुढचा प्रश्न, जर 3 क्रमिक, या क्रमिकचा अर्थ इथं काय म्हणजे क्रमिकचा अर्थ काय होतो? क्रमवार. 3 क्रमवार संख्यांची बेरीज 36 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग किती? पहा, आपल्याला जर मधली संख्या काढायची असेल तर मधली संख्या म्हणजे त्याची सरासरी असते. मधली संख्या म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्येची बेरीज किती दिली आहे? 36. भागिले एकूण संख्या किती आहेत म्हणते? 3. 3 1 3, 3 1 3, 3 2 6. मग मधली संख्या काय मिळाली आपल्याला? 12 मिळाली मधली संख्या. मधली संख्या आपल्याला काय मिळाली? 12. त्याचा वर्ग मधल्या संख्येचा वर्ग म्हणजेच या 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144. 12चा वर्ग 144. आलं का लक्षात? 12चा वर्ग 144. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पर्यायात आहे का 144?
आहे पर्याय क्रमांक 4 144 पर्याय क्रमांक 4 आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पुढचा आणि सराव चाचणीमधील शेवटचा प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 1764 आहे. जर एक संख्या दुसरीच्या चौपट असेल तर मोठी संख्या कोणती? पहा, दोन संख्या अशा आहेत की त्या दोघाचा गुणाकार आहे 1764. मग लहान संख्येच्या चौपट मोठी संख्या आहे. मग पहा आपण काय करू, लहान संख्या बरोबर x, मोठी संख्या या लहान संख्येच्या चौपट आहे म्हणजे ती काय झाली 4x झाली. बरोबर आहे, ती काय झाली 4x. आता या दोघाचा गुणाकार म्हणजे x गुणिले 4x बरोबर 1764 आहे. मग काय करू, हे 4x गुणिले x 4xचा वर्ग होईल बरोबर 1764. हे x चा वर्ग बरोबर 1764. हे 4 इकडे येऊन काय झालं भागिले झालं. 4 1 4, 4 चौक 16, 1 उरलं, 4 चौक 16, 4 1 4. आपल्याला इथं काय मिळालं, x चा वर्ग 441. x बरोबर हे वर्गमुळामध्ये 441. आता x कशाचा वर्ग आहे? 21चा वर्ग आहे. मग ही x ची किंमत काय मिळाली आपल्याला 21. म्हणजे ही आहे लहान संख्या. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले दादा? प्रश्नामध्ये विचारले मोठी संख्या. मग मोठी संख्या बरोबर मोठी संख्या आपली काय 4x म्हणजे 4 गुणिले x ची किंमत 21. 21 चौक 84. मोठी संख्या काय मिळाली 84. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? 84. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.